हॅलो फ्रेंड, बसले होते म्हटलं व्हिडिओ काढावा। बघा मी चुलीवर घावणे बनवायला लागली आहे, तांदळाची घावणे बनवायला लागलेली आहे। कशी बनवते ती पहा। आधी तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं, सगळीकडून तेल लावून घेतलं की जे आपण घावण्याला पीठ केलेलं आहे तांदळाचं ते आपण हलवून तव्यामध्ये ओतायचं। बघा मी कशी ओततीये, तव्यामध्ये ओतायचं आणि मग 2 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं। असं झाकण ठेवलं की तो वाफलतो, वाफल्यावर मग तो काढायचा। 1-2 मिनटंच ठेवायचा, जास्त नाही ठेवायचा, मग खालून खूप करपतो। बघा मी कसे बनवलेले आहेत घावणे, जाळीदार कसे बनलेले आहेत आणि पोरांनी खाऊन संपवलेले आहेत म्हणून 2च राहिलेले आहेत। इथं खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे, पाहू शकता कशी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे। आणि घावणे मी चुलीवर बनवत होते, म्हटलं आज चुलीवर बनवलेले घावणेचा व्हिडिओ काढावा। जाळ जरा कमीच लागला होता आणि घावण्याचं पीठ करताना असं पातळ करायचं म्हणजे घावणे चांगले येतात। घावणे मग मऊ लुसलुशीत होतात। कोंबडीसारखी मध्ये ये जा करत होती, कारण तिला अंडं घालायचं होतं तिथं, त्याच्यामुळे ती खूप त्रास देत होती तिथं। मी तिला हाकलण्याचा प्रयत्न करत होते तरी ती नव्हती जात। आता आपण जाळ जरा कमीच लागलेला आहे, हे पाहू शकता तुम्ही। आणि घावणे असे 2-2च मिनटं ठेवायचे, असे वाफेवर 2 मिनटं ठेवले की मग ते काढायचे आपण। बघा मी कशी काढतीये घावणा, कशी काढतीये पाहू शकता तुम्ही। असे मऊ पांढरे घावणे हे करायचे। इथं घावणा उलटूपर्यंत तिकडं कोंबडीने चटणी सांडली, पाहू शकता तुम्ही। चटणी सांडून ठेवली कोंबडीनी। इकडं घावणे हे करूपर्यंत तुम्ही घावणे कसे बनवता मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा।